फायनली आज आपण आपल्या गोट फार्मसाठी ब्रीडर घेतलेला आहे. तर रामकृष्णारी मंडळी लई दिवसात चाललं होतं की बाबा बोकड घ्यायचं ना, आज घेऊनच टाकला. नाही बोर जातीचा नाही घेतला, त्याला सांभाळता नाकी नव येते. आपल्याला जातीवानच बोकड घ्यायचा होता बरं का, पण खिशाला परवडण असाच घ्यायचा होता. आलो होतो पाथर्डीच्या बुधवार बाजारामध्ये. बापरे बाप, इतक्या जबरदस्त शेळ्या काठेवाडी झाल्या, उस्मानाबादी झाल्या, बापरे बाप भयानक शेळ्या होत्या. पण विषय असा व्हायचा की मला जो बोकड आवडायचा का ते म्हणायचे शेळी बी सोबत घेऊन जा. म्हणलं भाऊ हे कधी परवडायचं आपल्याला, तेवढ्यात माझी नजर आहे ना या बिटलच्या बोकड्याकडे गेली. बापरे इतका जबरदस्त बोकड, पण तो म्हातारा झालता त्याच्यामुळे आपण नाही घेतला बरं का. खरं सांगतोय मी, ही होंडी बी शेळी म्हातारी झाली त्याच्यामुळे नाही घेतली आपण. पण तेवढ्यात माझी नजर ह्या बोकड्याकडे गेली. आता ह्यो आहे ना क्रॉस आहे बरं का, गावरान आणि बिटलचा. कान मस्त मोठे आहेत, एकदम भारी दिसतोय. आणि बोलता बोलता आपला सौदा पण झाला मस्तपैकी. आपण बोकड पण घेतला. बाहेर निघत नाही तर गाडीचं टायर पंक्चर झालं. गाडीचं टायर पंक्चर काढायला पंक्चरवाल्याकडे दिलं. मी बोकडाचीच व्हिडिओ काढत होतो तर तेवढ्यात त्यांनी मला आवाज दिला की बाबा तुमच्या टायराची ट्यूबच फुटली. आता अख्ख्या पाथर्डीत सकाळी ट्यूब शोधित फिरत होतो. जशी बशी ती ट्यूब शोधली, घरी घेऊन आलो बोकड्याला. सगळ्या शेळ्या सोडल्या. पहिलं तर वाटलं काय नाही होणार बरं का, पण थोड्या वेळाने विषय आज झाला की आपल्या ज्या पाठी आहेत ना त्या बोकड्यालाच मारायला लागल्या. अरे बाप म्हणलं अवघडच झालं भाऊ. आता उलटची बोकड्याने त्यांना मारायचं तर त्याच याला मार राहिल्या. त्याच्यामुळे त्याला आहे ना जरा सुबाबळीचा पाला बिला आणून बाहेर सोडलं होतं. औषध याच्यासाठी दिलं होतं किंवा त्याला आहे ना जरा सर्दी होती, ठसकत होता तेव्हा, त्याला औषध पाजलं आणि थोडी ज्वारी आणि गहू दिले बाबा खायला. म्हणलं सकाळपासून लय उपाशी असणार आहे. आणि तेवढ्यात प्रज्ञेश म्हणलं की बाबा मला नगरला जायचं, मला शेवगावला सोड. मग त्याला मस्तपैकी एसटीत बिस्टीत बसून दिलं. म्हणलं आता शेवगावला आलोच आहे तर थोड्या बोकड्याला खुराक पण घेऊन जातो. मग घेतली बाबा सरकी पेंट घेतली, थोडी हरभऱ्याची चुनी घेतली. ही जी पेंट दिसते ना गोळी पेंट, ही स्पेशल गोट फार्म शेळ्यांसाठीच बनवलेली आहे. पण आपला बोकड असा आहे की बाबा ते खायचेच नाव घ्याय ना, निस्ता आरडू राहिलाय. काय करावं काय नाही तुम्हीच मला कमेंटमध्ये सांगा. मला टेन्शन आलंय, बोलय भयानक आरडतोय हो. काय करावं काय नाही सांगा.